मॅचला होते सुरुवात आजच्या दिवसातली दुसरी सेमीफायनल मात्र प्रेक्षकांच्या भेटीसाठी असेल. अनेक मान्यवर मात्र या सेमीफायनल पाहण्यासाठी मात्र आज मैदानामध्ये तुम्हाला दिसत आहेत. कारण ज्यांचं नाव आम्ही नेहमीच घेतो, ज्यांनी या मात्रांचा क्रिकेटला कुठे ना कुठे पुढे नेऊन ठेवलंय, अर्थातच प्रसाद भाई सावंत ते देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत असेल. माथेरान टेनिस क्रिकेट यावेळेस पहिला चेंडू काहीसा खराब मात्र इथे बघायला भेटतो. इथे धावबाद होण्याची संधी, परंतु इथे मात्र पहिली विकेटचा हादरा मात्र इथे पडतोय. पंच सांगतायत तो वाईट आणि एक विकेट देखील मात्र जाताना दिसते. तसेच चैतन्य शिंदे यांच्याकडे देखील 200 रुपयाचं प्राइज असेल राज कदम यांना. आजच्या दिवसातली दुसरी सेमीफायनल प्रेक्षकांच्या भेटीसाठी, तसेच माथेरान टेनिस क्रिकेटचे ऍडमिन अनिसबाई ते देखील इथे उपस्थित आहेत. तसेच माथेरान नगर परिषदेच्या नगरसेविका रिजवाना भाभी देखील इथे उपस्थित आहेत. तसेच अनेक मान्यवर इथे आज उपस्थित झाले. तसेच पत्रकार मिलिंद कदम देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत असेल. आणि घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून आपले ज्येष्ठ पत्रकार, कारण मॅच कुठलीही असो परंतु त्यांच्या पेपरातून बातमी बनली जाते, ते असे आमचे पत्रकार मुकुंदजी रांजाणे यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत असेल. यावेळेस मात्र पुढे येऊन मारलेला फटका आहे, सरळ बॅटने खेचलेला फटका. एक चांगलं क्षेत्ररक्षण मात्र बघायला भेटतंय संदीप कडनं. खरोखर चांगलं आपल्या संघासाठी इथे मात्र 2 धावा मात्र इथे वाचवल्या गेल्या. एक चांगलं कौतुक करावं लागेल संदीप या क्षेत्ररक्षकाचं. 2 धावेने धावसंख्या मात्र सरकते 3 वरती. अतिशय चांगली मॅच मात्र प्रेक्षकांच्या भेटीसाठी असेल. एका साईडला असेल गोल्डन स्टार, तर एका साईडला असेल सचिन 11 संघ. यावेळेस मात्र बैठक शॉट स्क्वेअर लेगच्या दिशेने खेचलेला फटका आहे, अप्रतिम नेत्रदीपक फटका. मात्र चेंडू थांबणार नाही. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ, पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूने घेतली सीमा रेषा पलीकडची भेट. येत आहेत या 4 धावा आणि या 4 धाबीने धावसंख्या मात्र पहिले षटक चालू असताना जाते ती 7 वरती. एक मोठी धावसंख्या मात्र इथे उभं करण्याचा प्रयत्न चालू आहे. तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली गेली. पंचांकडनं गोलंदाजाला मात्र इथे ताकीद दिली जाते. यावेळेस पहिले षटक चालू आहे. यावेळेस सर्व बॅटने घेतलेला फटका सचिनच्या बॅटतून येतोय. बॅक टू बॅक येतो ब्रँडेड चौकार. या 4 धाबीने धावसंख्येमध्ये समीकरण बदलतंय. समीकरण जातंय ते 11 वरती. पहिलं षटक चालू असताना अतिशय चांगली फटकेबाजी सचिन बसमा याच्या बॅटतून बघायला भेटते. जर तुम्ही रिप्ले मध्ये पाहत असाल तर अप्रतिम फटका मात्र त्या माध्यमातून बघा भेटतोय. यावेळेस मात्र फिरून मारलाय फाईन लेगच्या दिशेने येतोय बॅक टू बॅक. तिसरा चौकार. चौकारांची मात्र आतिषबाजी मात्र आपल्या बॅटीतून करतोय सचिन बसमा. ज्याच्या नावामध्ये भस्म आहे तो मात्र गोलंदाज रामवीरला करतोय भस्म. अतिशय धुवाधार फटकेबाजी मात्र त्याच्या बॅटीतून मात्र बघायला भेटते. सलग 3 चौकार आपल्याला बघायला भेटले. धावसंख्या पोहोचले गेले ती 15.
पंच स्वतःहून मात्र इथे चेक करतायत पंच संदीप गायकवाड सर. पंधरा वरती गोलंदाजाच्या ऍक्शन वरती थोडं अपशेक घेतलं गेलं होतं फलंदाजाकडनं. यावेळेस मात्र आडव्या बॅटने घेतलेला फटका. अजय बसमा तिथे क्षेत्ररक्षण आहे, त्याच्याकडनं चुकी होणार नाही. एक मोठी विकेट मात्र इथे बॅक टू पॅव्हलियन जाताना दिसते. डीजे वाजू यस 5 चेंडू झाले, शेवटचा चेंडू बाकी आहे सर. पहिले षटक चालू आहे सर, परंतु धावसंख्या मात्र काहीशी जास्ती उभ्या केले गेले, कारण ज्याच्या बॅटतून अप्रतिम 3 चौकार आपल्याला बघायला भेटले. ते वादळ मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला दिसले. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज राम मात्र असेल, समोर आव्हान असेल मात्र आता आशिष या फलंदाजाचा एक आक्रमक फलंदाज आहे, तो आशिष मात्र स्ट्राईकला असेल. यावेळेस मात्र हलक्या हाताने यंत्र एक खेळून काढलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक धाव. प्रतीक शिंदे साठी मात्र एक प्राइज आले चौक वरना. श्रीकांत शिंदे याच्याकडनं प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा. खूप सारे प्राइज लावले जात आहेत, कारण खेळाडूंना आपला खेळ दाखवायचा. मागच्या मॅच मध्ये देखील पहिली सेमीफायनल तुम्ही पाहिली, एक रंगतदार सेमीफायनल पाहिली. युट्यूबच्या माध्यमातून जे लोक पाहत होते त्यांच्या अंगावरती देखील काटे आले असतील, परंतु या मैदानामध्ये जे प्रेक्षक पाहत आहेत ते लोकांचे बी अंगावर काटे आले. या सामन्यात जो संघ विजय होईल त्याला 1000 रुपयाचं प्राइज असेल. ते प्राइज आहे प्रसादभाई सावंत यांच्याकडनं. यावेळेस मात्र क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र इथे मात्र टाकलं गेलं होतं. फलंदाजाचा बरोबर अंगठा धरून मात्र हा चेंडू फेकला गेला होता. एक वेगवान चेंडू संदीप वीरच्या माध्यमातून आपल्याला या मैदानामध्ये मात्र बघायला भेटतोय. धावसंख्या स्कोअरबोर्ड वरती जाते ती 17.
एक चांगली गोलंदाजी मात्र बघायला भेटेल संदीप वीरची. नामवंत हा गोलंदाज आहे. एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून अनेक वेळा आपण पाहिले, परंतु त्याच्या समोर आव्हान असेल प्रतीक शिंदे याचं. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. चांगला चेंडू होता, चांगला सन्मान मात्र इथे दिला गेलाय. एक धावेने स्कोर बोर्ड मात्र पुढे जातो 18 वरती. चांगला गोलंदाज आणि चांगला सन्मान मात्र इथे दिला जातोय. यावेळेस मात्र एक वेगवान चेंडू मात्र टाकला जातोय संदीप वीर कडनं. काहीच कमबॅक करताना दिसतोय. पहिलं षटक जे प्रमुख षटक गोलंदाज टाकण्यासाठी आला होता, त्या षटकामध्ये 15 धावा आल्या. त्याच्यानंतर मात्र कमबॅक करून देतोय आपल्या संघाला संदीप. आपल्या गोलंदाजीच्या मार्गावरती एक बाउन्सर मात्र इथे टाकला गेला. परफ्यूम डिलिव्हरी नाकापासून चेंडू मात्र इथे काढला गेला. यावेळेस इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव मात्र इथे घेतली जाते. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते 19 वरती. प्रतीक शिंदे साठी एक प्राइज आहे. प्रत्येक षटकाराला चौक वर्ण श्रीकांत शिंदे यांच्याकडनं 500 रुपयाचं प्राइज असेल प्रत्येक षटकाराला. यावेळेस मात्र खूप सुंदर पंच केला इथे मात्र. येतोय वन बाउन्स कणकणीत दणदणीत मैत्री प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक मधला एक दमदार चौकार. अतिशय चांगला 20 सेफ मध्ये घेतलेला फटका प्रतीकच्या बॅटीतून. यावेळेस मात्र चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने घेतलेला फटका. क्षेत्ररक्षक येणार, बॉल उचलणार, फेकणार, परंतु एकच धावेवरती समाधान. एक धावेने धावसंख्या मात्र पुढे जाते. धावसंख्या पोहोचते ती 24 वरती. 2 षटकांचा खेळ संपला. संधी देऊया डीजे मास्तरांना.
परंतु इथे एक प्राइज आलंय अक्षय परब साठी देखील लागोपाठ 3 षटकार विजय पार्टे यांच्याकडनं 1000 रुपयाचा प्राइज असेल. जाऊया मॅचच्या दिशेने. स्कोरबोर्ड मात्र धावसंख्या लागले ती 25 वरती. गोलंदाज मात्र गोलंदाजी चांगली कामगिरी मात्र इथे करताना दिसतोय. एक चांगली गोलंदाजी कमबॅक मात्र करताना दिसतोय अजय बसमा. एक चांगला प्रमुख गोलंदाज आहे. यावेळेस आडव्या बॅटने घेतलेला मिड विकेटच्या दिशेने हा फटका आहे. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही. एकच धावेवरती समाधान आणि एक धावेने धावसंख्या मात्र स्कोरबोर्ड पुढे जातोय 26 वरती. एक चांगली मॅच मात्र बघायला भेटते. दोन्ही संघ बलाढ्य संघ मात्र एकमेकाच्या अगेन्स्ट खेळताना दिसत आहेत. कारण गोल्डन स्टार संघ याच मैदानावरती सराव करतो आणि तसाच सचिन 11 संघ देखील एक मोठा दादा संघ म्हणून ओळखणारा हा संघ आहे. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग लेगच्या दिशेने घेतलेला फटका क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथे 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या जाते ती 28. आणि मंगेश, खऱ्या अर्थाने जो गोल्डन स्टार टीम खेळते मैदानामध्ये, त्यांनी आपल्या या स्पर्धेमध्ये 3 वेळा विजेतेपद मिळवलंय. परंतु एक इतिहास ठरला होता की 3ऱ्या वर्षी आपण रिफ्रिजरेटर ठेवला होता, म्हणजे फ्रीज ठेवला होता. आणि फ्रीजचा मानकरी पियुष दिघे ठरला होता. आणि त्यांच्या मातोश्री इथं उपस्थित आहे आणि ते गोल्डन स्टारचे कट्टर समर्थक आहेत. त्यांचं आम्ही मनापासून विधवनेल स्वागत. आलेत का? नाही आले. तन्वी आले. तन्वी सुद्धा कट्टर समर्थक आहे. तिचंही आपण मनापासून स्वागत करूया. त्यांच्या मार्फत आपल्याला 11 खेळाडूंना जी फ्रुटी आहे ती आम्हाला मिळालेली आहे. गौरव धाबेकर सुद्धा आलेले आहेत. मी लांबूनच त्यांना बघितलं आणि त्यामुळे मी स्वतः जेवण सोडून आलो आणि बोललो की त्यांचं नाव घेतलं पाहिजे. आणि मैत्री प्रतिष्ठानचे ते सदस्य सुद्धा आहेत. त्यांनी सांगितलं की काही असलं तर आम्हाला कधीही फोन करा, आम्ही 24 आवर्स तुमच्यासाठी आहेत. तर त्यांचं मनापासून धन्यवाद मानूया. 29 धावा धावफलकावर लागल्यात मंगेश. चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोल्डन स्टार संघाची, कारण गोल्डन स्टार संघ सहजासहजी संघ नाहीये. कारण त्यांच्याकडे अगदी चांगली खोलवरपर्यंत बॅटिंग लाईन आहे. अक्षय परब स्वतः कॅप्टनिंग चांगली खेळतो. प्रतीक शिंदे या वर्षी फॉर्म मध्ये. वैभव बाद जरी झाला असेल तरी मागील येणारे फलंदाज खूप चांगले आहेत. त्यामुळे गोल्डन स्टार संघांनी जरी 60 धावा जरी केल्या तरी सचिन 11 संघाला या धावा फार मोठ्या होतील. परंतु बघूया काय होणार या मॅच मध्ये, हे नक्कीच आपण ऐकूया मंगेश मोरेंच्या आवाजामध्ये. धन्यवाद. स्कोर बोर्ड मात्र 3 षटक संपल्यानंतर पोहोचला गेलाय 29 वरती. एक चांगली मॅच मात्र आपल्याला बघायला भेटते. परंतु प्रतीक शिंदे साठी देखील प्राइज असेल. लागोपाठ 3 चौकार विजय पार्टे यांच्याकडनं 500 रुपयाचा प्राइज असेल. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी 4थं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय संदीप वीर. एक वेगवान गोलंदाज आणि या संघाचा सर्वात भरोशाचा गोलंदाज ज्याला ओळखणारा संदीप वीर मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती असेल. परंतु बेस्ट ऑलराऊंडर गोल्डन स्टार संघाचा प्रमुख कणा ज्याला ओळखला जाणारा प्रतीक शिंदे मात्र स्ट्राईकला असेल. बेस्ट विरुद्ध बेस्ट हा सामना आपल्याला बघायला भेटतोय. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे परंतु इथे झेल सुटला गेलाय. इथे मात्र कव्हरच्या दिशेने सोप्पा झेल होता, परंतु सोप्पा झेल मात्र प्रतीक या खेळाडूचा सोडला गेला आणि 1 धाव आली आणि 1 धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते ती 30 वरती. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु 1 धाव मात्र इथे घेतली जाते. 1 धावेने धावसंख्या मात्र पोहोचली जाते ती 31. यावेळेस मात्र एक मिस टायमिंग फटका मात्र बघायला भेटतोय. 1 धाव भेटते. 1 धावेने धावसंख्या मात्र जाते ती 32 वरती. परंतु या 2 षटकामध्ये जर या दोन्ही फलंदाजांच्या बॅटतून
तीन तीन षटकार जर आपल्याला बघायला भेटले तर विजय पार्टे यांच्याकडनं 1000 रुपयाचं प्राइज असेल या दोन्ही खेळाडूंना. यावेळेस मात्र चांगला फटका बघायला भेटतोय. अक्षयच्या पाठीतून येतोय एक ब्रॅडेट षटकार, परंतु पहिलं षटक काहीसं महागडं पडलं होतं 16 धावांचं. त्याच्यानंतर मात्र दोन षटकामध्ये मात्र धावा मात्र इथे कमी बघायला भेटल्या. यावेळेस मात्र चांगला फटका बघायला भेटतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं घेतलेला फटका होता. चांगलं क्षेत्ररक्षण देखील बघायला भेटतंय आणि इथे मात्र 2 धावा बघायला भेटले. या 2 धावेने धावसंख्या मात्र पोहोचले जाते ती 40 वरती. एक चांगली फटकेबाजी मात्र बघायला भेटते. अक्षयच्या पाठीतून एक चांगले मोठे धावा मात्र येत आहेत. हा नक्कीच मंगेश, अक्षय कॅप्टन इनिंग खेळताना आपण पाहतोय या वर्षी भरपूर फॉर्म मध्ये आहे. चौपर फटकेबाजी करण्यासाठी त्याचं नाव घेतलं जातं. चांगला बॉल होता, तेवढा चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू जातोय. परंतु नुकतंच आगमन होत आहे ज्यांनी या स्पर्धेमध्ये आम्हाला 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं. आणि मी कालही सांगितलं होतं की माथेरानसारख्या पर्यटन स्थळामध्ये प्रत्येक आपण बघितलं की वाहन चालत नाही, परंतु वाहन चाललं नाही तर आपण शाळेमध्ये आपले विद्यार्थी पायी पीठ करत जातात, भरपूर लांब लांबचा पल्ला गाठतात. गावकऱ्यांसाठी सोय नाहीये, परंतु काहीतरी आपल्या गावासाठी झालं पाहिजे. कारण माथेरानमध्ये नाही तर प्रत्येक गावामध्ये डेव्हलपमेंट फार महत्वाची असते आणि प्रत्येक गावामध्ये काही ना काही डेव्हलपमेंट होत असते. आणि अशाच पद्धतीने ज्या माणसाच्या मनामध्ये असा एक विचार आला की आपल्या माध्यमातून आपले शाळेतले मुलं नाही तर गावातले मुलं सुरक्षित आपल्या घरी जायला पाहिजे, शाळेत जायला पाहिजे. आणि या माथेरानमध्ये पहिली ई रिक्षा ज्या माणसाने आणली आणि त्यांचं क्रिकेटमध्ये फार मोठं वर्चस्व आहे असे क्रिकेटचे जनक सुनील शिंदे सरांचं शुभ आगमन या माथेरान मधल्या मैत्री प्रतिष्ठान माथेरान या स्पर्धेमध्ये होते. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. त्याचबरोबर त्यांच्या मार्फत आलेले आमचे एक धाडाधाडीचे नेतृत्व, कणकर नेतृत्व आपल्या शैलीने अगदी प्रत्येक नगरसेवकाला प्रश्नामध्ये पाडणारे आमचे नगरसेवक आदरणीय शिवाजी शिंदे सरांचं सुद्धा शुभ आगमन होत आहे. त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. दोन्ही नगरसेवकांचं आपण मनापासून स्वागत करूया. कारण क्रिकेट आणि त्याचबरोबर राजकारण हे दोन्ही त्यांच्याकडनं आम्ही चांगल्या पद्धतीने पाहिलेलं आहे. त्या दोन्ही नगरसेवकांचं शुभ आगमन होतंय, त्यांचं सहर्ष स्वागत. परंतु एक चांगला चेंडू मात्र इथे पहिला चेंडू बघायला भेटतोय. पंच आमच्याकडे फिरतायत, सांगतात 22चा एक धाव मात्र इथे येते. 22च्या धावेने धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 42 वरती. एक चांगली धावसंख्या मात्र एक उभी केले गेले स्कोर बोर्ड वरती. शेवटचं षटक टाकण्यासाठी सचिन संघाचा चॉकलेट बॉय म्हणून ज्याला ओळखणारा योगेश मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती आहे. एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण बघूया. यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न होता. एक चांगला फटका मात्र आपल्याला बघायला भेटतोय. थर्ड मॅन आणि फाईन लेगच्या मध्ये खेचलेला अप्रतिम फटका येतोय. मैत्री प्रतिष्ठान आयोजित शिव छत्रपती चषक 2024 मधला डीजे. शॉर्ट चेंडू होता. एक चांगला फटका फाईन लेग आणि थर्ड मॅनच्या मध्ये खेचलेला. पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज योगेश. यावेळेस मात्र एक मोठा फटका मारण्यामध्ये असफल राहिलाय प्रतीक. स्वतःवरतीच काहीसा नाराज असेल. एक चांगली गोलंदाजी योगेशच्या माध्यमातून मात्र बघायला भेटते. धावसंख्या मात्र पोहोचले गेले 46 वरती. शेवटचं षटक चालू आहे. यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा सुंदर संपर्क नाही झाला.
इथे मात्र एक धाव मात्र इथे घेतली जाते, एक धावेने धावसंख्या मात्र पोहोचले जाते ती 47 वरती. सॉरी, या शेवटच्या षटकामध्ये जर 2 षटकार जर आले अक्षयच्या बॅटतून तर विजय पार्टे यांच्याकडनं 1000 रुपयाचं प्राइस त्यांना असेल. यावेळेस फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडूवरती येतोय 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 षटकार. जर या चेंडूवरती एक षटकार आला तर मात्र 1000 रुपयाचं प्राइस अक्षयच्या खात्यामध्ये जमा केलं जाईल. यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. पंच आमच्या फिरत आहेत, वाईट घोषित एक अव्वल धावेने धावसंख्या मात्र पुढे जाते. धावसंख्या पोहोचते ती 54 वरती. शेवटचा बॉल बाकी आहे आणि या शेवटच्या चेंडूवरती षटकार येणार का, अक्षयच्या खात्यामध्ये 1000 रुपये जमा होणार का, मात्र नक्कीच बघावं लागेल. 8 चेंडू मध्ये 17 धावांवरती फलंदाजी करतोय. यावेळेस चेंडू हवेत आहे आणि येतोय 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 हा येतोय खणखणीत दणदणीत दणदणीत षटकार. आणि त्यांचंच शुभ आगमन या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातंय. कारण थोडं लेट आल्या त्या, कारण टीमला खऱ्या अर्थाने सपोर्ट ते करतात आणि मैत्री प्रतिष्ठानच्या स्पर्धेमध्ये गोल्डन स्टार संघाने 3 वेळा विजेतेपद मिळवले आणि ते 3ही वेळा त्या उपस्थित होत्या आणि आताही सुद्धा ते त्यांना बॅकअप देण्यासाठी आलेले आहेत आणि आपल्या मैत्री प्रतिष्ठानला सुद्धा त्यांचं चांगलं सहकार्य लागलंय. त्यांचं आपण सहर्ष स्वागत आपण करूया. त्याचबरोबर ऋषिकेश कोळी यांचंही शुभ आगमन होत आहे. त्यांनी आम्हाला सुद्धा या स्पर्धेमध्ये वॉटर फिल्टर प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यांच्याही सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर विशालजी रांजाने डिवाइन शॉपचे ते प्रोप्रायटर आहेत. त्यांनी आम्हाला उपविजेता संघाला 11 खेळाडूंना ट्रॉफी दिलेली आहे. त्यांचे सहर्ष आपण स्वागत करूया. आणि त्याचबरोबर पहिल्यांदा आज आम्ही या मैदानावर पाहतोय. आम्ही 5 वर्ष त्यांना सतत घरी जाऊन सांगतोय की तुम्ही या मैदानावर, परंतु ते आल्या नाहीत. पण आज वेळात वेळ काढून आमची बहीण म्हणजे नताशा मोरे यांचं आगमन होतंय. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. मंदार मोरे यांचंही सुद्धा सहर्ष स्वागत. त्यांनी उद्योन्मुख खेळाडूला दरवर्षी त्यांच्याकडनं पारितोषिक असतं आणि आजही सुद्धा त्यांनी स्पोर्ट्स बॅट आम्हाला दिलेली आहे. त्यांचंही सुद्धा आपण सहर्ष स्वागत करूया. त्यानंतर डॉक्टर साहेब सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचेही आपण मनापासून स्वागत करूया. सगळ्या पाहुण्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया, कारण भरपूर आपण फक्त प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला लाभलेला आहे. पाहुण्यांची मांदियाळी या स्पर्धेमध्ये आहे. त्यांचं सगळ्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. ऋषिकेश कोळीचं आपण नाव घेतलं. मोरिया रेस्टॉरंटचे ते प्रोप्रायटर आहेत. एका शब्दावर त्यांनी वॉटर फिल्टर आम्हाला दिलेलं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा पुरस्कार त्यांच्याकडनं आम्हाला मिळतोय आणि त्यांनी लोकांची काळजी घेतलेली आहे. त्यांना माहिती आहे की पावसाळ्यामध्ये पाणी गढूळ येतं, परंतु एखादा फॅमिली किंवा 3 फॅमिली आम्ही बघितल्यात की त्यांना वॉटर फिल्टर मिळणार आहे, परंतु लोकांची काळजी घेणारे आमचे ऋषिकेश कोळी इथे उपस्थित होते. त्यांचं पण आपण सहर्ष स्वागत करूया. सगळ्या पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. सेकंड इनिंगला सुरुवात केली जाईल आणि ऐकूया पुनश्च अनिलजी नायकर सर.
करत असताना काही अंशी दाखवला असं म्हणावं लागेल. निश्चितच जाऊया मॅचच्या दिशेने. प्रतीक शिंदे गोलंदाजी मार्कवर. अतिशय चांगला चेंडू हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षण खराब होत आहे. क्षेत्ररक्षण चेंडूच्या मागे जाणार. चेंडूने वेग घेतलाय. 4 धावा. वर्षापासून मी समालोचन करतो पण नताशा मोरे मॅडम ह्या कधी दिसल्या नाही. त्या आज एखाद्या वेळेस चीफ गेस्ट असतील. या चीफ गेस्ट असतील आणि मैत्री प्रतिष्ठानच्या 5 वर्षाच्या प्रवासामध्ये कधी दिसल्या नाहीत आणि माझ्या समालोचनाच्या क्षेत्रामध्ये कधी दिसल्या नाहीत कारकिर्दीमध्ये. आणि हा त्यांनाही घेऊन येतो. रिजवाना मॅडम येतातच. चला जाऊया. 61 धावांचा पाठलाग करतो सचिन 11 संघ. चेंडू हवेत फटका फसलाय. गोल्डन संघाचे खेळाडू चेंडूच्या खाली येणार. प्रयत्न चांगला केला होता एका हाताने झेल पकडण्याचा. ही गोल्डन विकेट होती. प्रतीक शिंदे काहीसा नाराज असेल. सर्व सोपणाला लावून तू हा झेल पकडायला पाहिजे होता कारण ही मोठी विकेट होती. अजय बसमा जर खेळपट्टीवरनं बाहेर गेला असता तर काही अंशी हे तिकीट कन्फर्म झालं असतं गोल्डन स्टार संघाचं. पण तो अनिश्चिततेने ठासून भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. ज्याची भविष्यवाणी करू नका. तो केवळ मूर्खपणा ठरू शकतो. आणि सचिन 11 संघ या माथेरानच्या टेनिस क्रिकेट पटलावर एका स्पर्धेचा विजेता संघ ठरलाय आणि गोल्डन स्टार संघ देखील अंतिम सामन्याच्या तिकीटसाठी झगडतोय. कारण प्रमोद इलन स्पोर्ट्स संघ हा अंतिम सामन्यामध्ये जाऊन पोहोचलाय आणि या चालू असलेल्या सामन्यामधला कुठला संघ प्रमोद इलन बॉयज संघासाठी 2 हात करणार. चेंडू हवेत फटका फसलाय. क्षेत्राशी चेंडूच्या खाली आणि परतावा लागेल. एक गोल्डन विकेट. ज्या विकेटच्या शोधामध्ये गोल्डन स्टार संघ होता ती विकेट मात्र मिळाले. पण तो मधल्या फळीतला एखादा फलंदाज या धावांपर्यंत पोहोचू शकतो. हा सचिन 11 संघ आहे. सहजासहजी पराभव स्वीकारणार नाही. हा मातंबर संघ आहे. विजयाच्या साठी शेवटपर्यंत झटणारा संघ राहिलाय. दुपारचं सत्र ऐकूया एखादं चांगलं गाणं. एकसष्ट धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये प्रतीकच्या गोलंदाजीवर एक मोठी विकेट तंबूच्या आश्रयाला गेले. तो मध्ये अजय बसमा एकत्र क्रिकेट खेळत असताना अजय बसमाला कशा प्रकारे चेंडू टाकल्यानंतर त्याची विकेट मिळू शकते हे प्रतीक शिंदेला माहिती होतं आणि तेच काम मात्र प्रतीक शिंदेच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. स्ट्राईकवर आलाय योगेश. अगदी चेंडूला खोदून काढलाय. षटकार. समालोचन कक्षाला सलामी देणारा षटकार. मी सुरुवातीला सांगितलं मधल्या फळीतला खेळाडू देखील या धावांचा डोंगर रचू शकतो. हा सचिन 11 संघ आहे. सहजासहजी पराभवाला स्वीकारणार नाही. मागील पराभवाला विजयाच्या दिशेने घेऊन जाणार का मागील पराभवाला पुन्हा एकदा पराभवच करून दाखवणार. अतिशय चांगला चेंडू स्वतःला झोकून दिला गोलंदाजाने. प्रयत्न मात्र चांगला केला. एफर्ट पाहायला मिळाला. दी स्वतःला झोकून दिला होता प्रतीक शिंदेने. 15 धावा धावफलकावर. फॉलो थ्रो मध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न प्रतीकचा राहिला पण तो झेल सुटलाय. अवघड झेल होता. प्रयत्न मात्र चांगला राहिला त्याचा. पहिल्या षटक मार्गस्थ 61 धावांचा पाठलाग करतोय सचिन 11 संघ. एक विकेट तंबूच्या आश्रयाला परतले.
अतिशय चांगला चेंडू, हळवार फेकला चेंडू, गती परिवर्तन पाहायला मिळालं. षटक घोषित झालंय. 6 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर लागल्या 15 धावा. दुपारचं सत्र आहे. ऐकूया एखादं चांगलं गाणं. डीजे ठोक. सहा चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या धावफलकावर 15 धावा झाल्या. 61 धावांचा पाठलाग करत असताना 15 धावा निश्चित धावफलकावर लागल्या. 6 चेंडू फेकले, 15 धावा खर्च केल्या. एक विकेट मात्र प्रत्येकाला निश्चित मिळाले. दुसरी विकेट देखील मिळाली असती. फॉलो थ्रू मध्ये चेंडू झेल पकडताना अगदी स्वतःला झोकून दिला त्याने, पण तो झेल आला नाही. प्रयत्न पुन्हा एकदा करावे लागतील. धावूया. दुसरा षटक मार्गस्थ होतोय. गोलंदाजी मार्ग देतोय वैभव. सर बॅटिंग पॉवर प्ले. यस, बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा घेणार का फलंदाज वैभव? गोलंदाजी मार्क वर आहे. फिरून मारण्याचा प्रयत्न. चेंडूने वेग घेतला. चेंडू थांबणार नाही. वेग घेतला चेंडूने. चेंडू निश्चितच 4 धावेसाठी. मार्गस्थ आहे. एक विकेट मैदानाच्या बाहेर गेले ते अजयच्या रूपामध्ये, पण तो सचिन इलेव्हन संघ आहे. मधल्या फळीतला देखील एखादा खेळाडू या धावांच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न निश्चित करेल. टोकॉल मध्ये चेंडू टाकला होता. अगदी खोदून काढला चेंडूला. एकाच धावे समाधान. 20 धावा धावफलकावर. अतिशय चांगला चेंडू. गती परिवर्तन. हळवारपणे चेंडू फेकला. टप्पा पडल्यानंतर चेंडूने विसळी घेतली. निताव चेंडूची सांगता होते. या स्पर्धेदरम्यान आपण पाहिलं असेल 2 पंच मात्र आमंत्रित करण्यात आले. हरीश कराळे सर आणि संदीप गायकवाड, रायगड जिल्ह्यातील हे 2 नामवंत पंच. आणि माथेरानचा टेनिस क्रिकेट सर सुनील सर नाही म्हटलं तर पंचांपासून फार दूर राहिला. 2 पंचांच्या शोधामध्ये आहोत आम्ही. समालोचनाचा अगदी मोठा भरणा आहे. सागर जोशी, मयुरेश कदम आहे, अनिल नाईकडे, मंगेशजी मोरे आहेत, अधूनमधून पंकजजी असतात आमच्या जोडीला, आणि काही वेळा तुम्ही देखील येता. पण 2 पंच मात्र पाहावे लागतील. जाऊया मैदानाच्या दिशेने. आणि फेकून दिलं झेंडूला. लाभ लाभ हा येतो षटकार. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 26 धावा धावफलक. चेंडूला दिशा दिली. क्षेत्ररक्षक आला होता. कापे चेंडू ट्रॅव्हल क्षेत्ररक्षण खराब होत आहे. लेझी क्रिकेट पाहायला मिळालं.
28 धावा धावफलकावर 61 धावांचा पाठलाग करतोय. यष्टाचा वेध फलंदाज बाद. दुसरी विकेट मैदानाच्या बाहेर. या षटकातील शेवटच्या चेंडूवर एक सफलता मिळाली. परतावं लागलंय पण रामवीर अजून आणि तो निश्चितच येतोय. रामवीर फार मोठी जबाबदारी असेल कारण समीकरण असेल 18 चेंडू आणि विजयासाठी चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची गरज. 18 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची गरज. रामवीर जातोय नवीन खेळाडू. रामवीर मोठी जबाबदारी असेल परंतु गोल्डनच्या संघाच्या सर्व खेळाडू या विकेट साठी निश्चित धडपड करतील. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल त्यांना नगरसेवक शिवाजी शिंदे साहेबांकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर प्रसादजी सावंत साहेबांकडनं सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक आहे जो जिंकेल त्याला. परंतु नुकतंच आगमन होत आहे. कमी वयामध्ये अगदी आपण बघितलं सगळ्यांच्या घरामध्ये राज्य केलं. प्रत्येकाच्या मनामध्ये त्याचं नाव आदराने घेतलं जातं. परंतु प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण करणारा त्याचबरोबर सगळ्या यंग मुलांमध्ये वावरणारा असा मी तर म्हणेल यंग पोरांचा आपण दाता म्हटलं तरी चालेल असं संतोषजी शेलार यांचं शुभ आगमन या स्पर्धेमध्ये होते. उपनगराध्यक्ष हे पद थोड्याच दिवसापूर्वी त्यांना मिळालेलं आहे आणि कमी वयामध्ये उपनगराध्यक्ष पद मिळवणारे आमचे संतोषजी शेलार यांचं सहर्ष आपण स्वागत करूया. या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचं बहुमूल्य सहकार्य लागलं आहे. 6 वर्ष त्यांनी आम्हाला खऱ्या अर्थाने या स्पर्धेला मदत केली. ते ज्यांनी आम्हाला सगळ्यांनी मदत केलेली आहे ते सगळे आमचे दानशूर व्यक्तिमत्व इथं उपस्थित होते. त्यांचं सर्वांचं आपण मनापासून स्वागत करूया. निश्चितच आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत असेल. पण जाऊया मॅचच्या दिशेने. क्षेत्रक आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र सहज पूर्ण होत आहेत. धावसंख्या धावफलकावर लागल्या आणि त्याचबरोबर आपण पाहतोय उपनगराध्यक्ष संतोषजी शेलार यांच्या समेत असलेले तुषार बिरामणे यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. महेश उतेकर यांचं देखील हार्दिक स्वागत असेल. धावसंख्या धावफलकावर लागल्या 31 धावा. तिसरं षटक मार्गस्थ 61 धावांचा पाठलाग करतोय तो सचिन 11 संघ. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. नो मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकाच धावे समाधान. अंतिम सामन्याचं तिकीट कोणाला मिळणार? गोल्डन स्टार की सचिन 11? सचिन 11 की गोल्डन स्टार? कारण की प्रमोद 11 म्हटल्यावर संघ वाट पाहतोय अंतिम सामन्यासाठी आमच्या बरोबर कोण येणार. गोल्डन स्टार येईल का सचिन 11 येईल? आनंद कारपे चेंडू ट्रॅव्हल झाला. एका धावे समाधान. आणि दोन्ही संघांना संधी असेल. जो संघ जिंकेल त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक शिवाजी शिंदे आणि 1000 रुपयाचं पारितोषिक प्रसादभाई सावंत यांच्याकडून. अच्छे चांगला चेंडू विश्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्र अशीच ती चेंडूच्या दिशेने. पस्तीस धावा धावफलकावर. षटक घोषित झाले. 18 चेंडूचा खेळ झाला.
35 धावा धावफलकावर आहेत. रूपासारखं घट्टपणे उगवता आलं पाहिजे. निर्भीडपणे निश्चयाच्या वाटेवर चालता आलं पाहिजे. वादळ काय येतील आणि जातील, पण तो पिंपळाच्या रूपासारखं खडकावर पाय ठेवून उगवता आलं पाहिजे. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. 12 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची गरज. रामवीर जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत सचिन 11 संघ विजयाचं स्वप्न निश्चित पाहू शकतो, पण तो गोल्डन हा संघ सहजासहजी विजय संपादन करू देणार नाहीये. आपल्याच मैदानावर खेळत असताना पाहुण्या सचिन 11 संघाला विजयासाठी प्रचंड मेहनत करावी लागेल, कारण की गोल्डन स्टार संघ सांगतोय वाडाही आमचा आणि राडाही आमचाच. आणि हा झेल सुटलाय. झेल सुटला का मॅच सुटले, परंतु धावची धोण्याचा संधी मिळाली का? जी विकेट शोधत होती ती विकेट मात्र निश्चित मिळाले. रामवीरला पत्तावा लागेल. स्क्वेअरला कंपनी निर्णय दिलाय, तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. झेल सुटला, परंतु त्याच क्षेत्ररक्षकाने मात्र ज्या पद्धतीने चेंडू फेकला, धावची धोन परतलाय तो रामवीर. एक गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर. काहीशी शांतता असेल सचिन इलेव्हनच्या तंबू मध्ये. विशाल परब साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे सत्तोजी शेलार यांच्याकडून आणि विकेटला. आणि मंदार मोळे जर विकेट घेतली तर 500 रुपये खिशात. हा रनआउटच्या विकेटला नाही बरं का. त्याचबरोबर नुकतंच आगमन होत आहे. अगदी मदतीच्या हातभार त्यांच्याकडनं भरपूर वेळा लागताना आपण बघितलंय. सामान्य माणसाचं नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे, आणि त्याचबरोबर कुठेही दुःखात काही घटना झाली तर तत्पर पहिल्यांदा काही विचार न करता पहिल्यांदा पोहोचणारे क्षत्रिय मराठा समाजाचे माजी अध्यक्ष आदरणीय कुलदीपजी जाधव साहेबांचं शुभ आगमन होत आहे. त्याचबरोबर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेशजी चौधरी साहेबांचं आगमन होत आहे, आणि नितीन दादाचं सुद्धा आगमन होत आहे. त्यांचं तिघांचंही आपण छत्रपती शिवाजी महाराज चषकामध्ये सहर्ष स्वागत करूया. हवेत चेंडू आहे. मिस्टॅमिक फटका. एक धाव झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सचिन कडनं फंबल होताना दिसतंय, परंतु 2 धावा सुखरूप मिळताना दिसत आहेत. कारण गोल्डन स्टार संघ सहजासहजी सामना सोडणारा संघ नाहीये, परंतु रोजचा माथेरानपर्यंत प्रवास करणारा हा संघ आहे. फक्त वाट बघतो कुठं चुकी होते आणि कधी मी 1 रन पळतोय. आणि खरं अर्थाने 3 धावा बघता बघता गोल्डन स्टार संघाच्या समोर चोरून घेतलेल्या आहेत, आणि या 3 धावसंख्येच्या मदतीने 38 धावा धावफलकावर लागलेल्या दोन्ही चांगले संघ मैदानामध्ये. गोल्डन स्टार संघ यापूर्वी 3 वेळा जिंकलेला या स्पर्धेमध्ये, त्यामुळे ही स्पर्धा आणि ही मॅच त्यांच्यासाठी भरपूर प्रतिष्ठेसाठी असेल. परंतु सचिन 11 संघ हा सामना सहजासहजी सोडेल का, हाही मोठा प्रश्नचिन्ह प्रेक्षकांना पडलेला आहे. आणि निश्चितच पण मयूर सर 10 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. अतिशय चांगला चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. निधाव चेंडूची सांगता होते. समीकरण पुन्हा बदलतंय. 9 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची गरज असेल. सामना अजून संपला नाहीये मित्रांनो. अनिश्चिततेने ठासून भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट, त्याची भविष्यवाणी केली जात नाही. हळुवारपणे चेंडू फेकला. पंच फिरतात. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव फलकावा लागते.
39 धावा त्या फलकावर आहेत. चेंडू हवेत फटका बसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि डॉक्टर प्रसाद यादव यांच्याकडून जेल पकडण्यात आलाय. डॉक्टर यादव यांच्याकडून हा जेल विकेट मिळाले. आणि या गोलंदाजाला 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंदार मोरे यांच्याकडून 500 रुपये. त्याचबरोबर माथेरान नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष संतोषजी शेलार यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. नवीन खेळाडू जातोय रुपेश. समीकरण असेल 8 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, हसा इतकं की आनंद कमी पडेल. हरणं जिंकणं नशिबाचा खेळ आहे. प्रयत्न इतके करा ना की त्या परमेश्वराला देखील देणं भाग पडेल. जाऊया मॅचच्या दिशेने. 8 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल विजयासाठी. व्हाईट बॉल. एक अवांतर धाव फलकावर लागते. 40 धावा धाव फलकावर. समीकरण असेल 8 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. आणि यष्टीरक्षकाने आपलं काम केलं. बॅटची हलकीशी कडा आणि फलंदाज बाद. परंतु दोन्ही संघ सांगतायत तहानबाजी लाटेची. थेंबानी बोट भरणार नाही. हरणार मी अनेकदा परंतु जिंकल्याशिवाय राहणार नाही. नवीन खेळाडू जातोय संदीप पारदी. स्ट्राईकला असेल संदीप पारदी, नॉन स्ट्राईकला असेल संदीप वीर. फायनल मॅच कुलदीपजी त्यांच्याकडेच असणार आहे आणि तेव्हा उरलेले सर्व शेरो शायरी तुम्हाला ऐकावे लागेल. समीकरण असेल 7 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. एकात 2 मोठे फटके सामन्याने कलाटणी देऊ शकतो. चेंडूने वेग घेतला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकाच धावे समाधान. 41 धावा धाव फलकावर लागल्यात. 6 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची गरज आहे. ऐकूया एखादं गाणं. डीजे ठोक.
नवीन खेळाडू जातोय रामदास. जाऊया मॅचच्या दिशेने. 5 चेंडूंवर विजयासाठी 16 धावांची गरज. आला होता कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतो. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली एकाच धावे समाधान. परतावा लागेल. दुसऱ्या धाव्याच्या दरम्यान मात्र रामदासला परतावा लागेल. 4 चेंडूंवर विजयासाठी 15 धावांची गरज. या क्षणाला जर एखादा षटकार आला तर सामन्याचं चित्र एखाद्या दिवस बदलू शकतं. कहाणी में ट्विस्ट होऊ शकते. पण तो फटका मारणार का सचिन इलेव्हन संघाचा एखादा खेळाडू? कारण की समीकरण राहिलंय 4 चेंडू आणि विजयासाठी गोलंदाज पुन्हा एकदा तयार. चेंडू हवेत. आशिष चेंडूच्या खाली आणि आशिष हा झेल पकडणारच. हा निश्चित. त्याची कारण सगळ्यांना माहिती आहे. सोहम बॅटर बॉलचा संपर्क नाही. निदाव चेंडूची सांगता होते. सचिन गोलंदाजी मार्गवर आहे. सामना काही अंशी गोल्डन स्टार संघाकडे झुकला गेलाय. प्रमोद इलेव्हन मांड्या बॉयज संघ वाट पाहतोय. त्याला अंतिम सामन्याचं तिकीट मिळालंय. या झगमगत्या ट्रॉफ्यांना स्पर्श कोण करणार? त्यासाठी होणारा शेवटचा सामना, या स्पर्धेची अंतिम लढत. फुलटा चेंडू. चेंडू हवेत. एकच धाव मिळाले. नो बॉल. पंचांचा इशारा. नो बॉल. उघडा डोळे बघा नीट. पुढील चेंडू असेल फ्री हिट. 2 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. 2 षटकार मारणार का? सामना बराबरी सुटला तो सुपर ओव्हर. मारला ना रे. एक तर मारला आणि हा दुसरा मारणार का? नुकतंच आगमन होताना आपण पाहतोय आमच्या नवनिर्वाचित नगरसेविका ऐश्वर्या शिंदे आणि त्याचबरोबर अर्चना बिल्लारे या दोघींचं आपण मनापासून स्वागत करूया. छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. 1 चेंडू विजयासाठी 7 धावांची गरज. सामना बराबरी सुटला तो सुपर ओव्हर. चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक चेंडू पासून भरपूर दूर आहे. आणि याच बरोबर अंतिम सामन्यामध्ये दाखल होतोय का? आणि अंतिम सामन्यामध्ये दाखल झालाय तो गोल्डन स्टार संघ. अंतिम सामना असेल, एका बाजूला असेल प्रमोद इलेव्हन मांड्या बॉयज, तर दुसऱ्या बाजूला असेल गोल्डन स्टार संघ. मैत्री प्रतिष्ठान आयोजित छत्रपती शिवाजी महाराज चषक. चला 15 मिनिटाचा ब्रेक असेल. मैत्री प्रतिष्ठान आयोजित स्पर्धेचं 6वं वर्ष.
चला कुठे जाऊ नका. 15 ते 20 मिनिटं तुमच्याकडे शिल्लक आहे. सागर जोशी